ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर तर हे सरसकट झालं आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला. आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, आपली मागणी 29 ऑगस्ट पासून अशी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे सरसकट म्हणल्यावर, यागळा शब्द आणा काहीतरी. म्हणलं यागळा काय आणा भाऊ आता. म्हणलं मग ज्या मराठ्याची नोंद सापडी त्याच्या सोयऱ्याला द्या. ते तर म्हणले एका मराठ्याची सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येडा येईन तर मग तर सोयऱ्यातच. मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखादा विसरून राहिला, सोयरात नाही लागला बा एखादा तर मग काय करायचं. म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या OED जवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द आहेत. मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आजपासून ती मागणी सुद्धा सुरू, कारण नवीन मागणी नाही आहे, ते जुनं आहे सगळं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं, नोंदी शोधायच्या, हे हैदराबादचे गॅजेट लावायचे. आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आत्ता की ऐ काय होतं, लय पळत आहे हो. असं चालतं अंतरवाली घरावर त्या दिवशी, पण लय लांब होतं ते, असं जवळपास होतं का गोट्यात खाली पाड असतं त्याला. आमच्या घरावरच झेंडत येते, काय बघत येत काय नाही. सरकेल दोड्या बी नाहीत आणखीन, काय बघू तू. उसळ बारकुले बारकुलेत बघतो काय. माय बापा हो, लढाई जिंकायची बरं, काही झालं तरी जिंकायची. मी नाही हटत, किती संकट येऊ द्या, यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या. तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं, माझं सगळं दुखणं पळून जातं. आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं ऐ तू बी लय येऊन करू नको बरं का. मग कुठे येतो ते जाऊन तिकडं. आता डबल आलं नाही पाहिजे. माईकच माईक जात असतं बरं का कुंकड बी. परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो. मला बोलून दे. माझा समाज खूप लांबून लांबून आलाय, 150-150, 200-200 किलोमीटरवर. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं माझा मायबाप इकडं आलाय. सरकारनं मला घेरायचं ठरवलंय, मला उघडं पाडायचं ठरवलंय. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांनी.